बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळेला पुण्यामधून अटक। आरोपी सुदर्शन घुलेचं काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्य पुण्यात ताब्यात घेण्याआधी घुले भिवंडीत होता। सुदर्शन घुले डॉक्टर वायबसे यांच्याही संपर्कात असल्याची माहिती। मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात। सिद्धार्थ सोनवणेनं संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा दिल्याचा संशय। घटनेच्या 2 दिवसानंतर सिद्धार्थ सोनवणे गावातून फरार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नांदेडमधून डॉक्टर संभाजी वायबसे यांची पत्नी आणि आणखी एकाला घेतलं ताब्यात। एसआयटी कडून तिघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी। आरोपींना डॉक्टर वायबसेनेच पैसे पुरवल्याचा पोलिसांना संशय। बीडच्या सरपंच हत्या प्रकरण तपासामध्ये अधिकाऱ्यांनी आरोपींचा 15 दिवसांचा पीसीआर मागितला। भरपूर जखमी, मात्र शस्त्राबाबत स्पष्ट माहिती नाही। आरोपींच्या वकिलांची माहिती तर देशमुखांच्या अंगावर अनेक जखमा, हे एकाचं काम नाही, सरकारी वकिलांचं मत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तसंच त्यांना निवेदनही दिलं। सुदर्शन घुले हा केवळ प्याद, मुख्य आरोपी वेगळेच आहेत। सुदर्शन घुलेच्या अटकेवर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आकाला अटक करण्याची धस यांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड सरपंच हत्या प्रकरणाची कसून चौकशी करावी, सुरेश धस यांची मागणी। तर राजेश विटेवर यांनी दबून जाऊ नये, धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानं सुरू असणार। बीड प्रकरणावर संजय राऊतांचं वक्तव्य तर खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी बीडमध्ये सुरेश धस पुरेसे, राऊतांचं वक्तव्य। अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी क्षेत्रात वापर होत असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा। तर वाल्मिक कराडचं नाव अजूनही बीड हत्या प्रकरणात कसं आलं नाही, आव्हाडांचा सवाल। जितेंद्र आव्हाडांवर वॉच ठेवून हिटलरशाही करण्यापेक्षा राज्य सरकारनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, सचिन खरात यांची मागणी। विरोधक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। बीड हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांचा विरोधकांवर आरोप। राजकीय वरदहस्त आहे की नाही हे तपासात समोर येईलच, शिरसाटांचं मत। देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर बीडमधील खंडणी आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे, जरांगेंची मागणी। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा आकडा 50च्या वर जाऊ शकतो। हत्या प्रकरणात सरकारमधील मंत्रीही असू शकतात, मनोज जरांगेंचा दावा। धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असली तरी गरज असेल तशी टेस्ट होते। खडसेंची नार्को टेस्ट करा म्हणत होतो, त्यावेळी शरद पवारांची का केली नाही असा सवाल करत गिरीश महाजनांकडून मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न। आरोपीला अटक होण्यासाठी 26 दिवस का लागले, संदीप क्षीरसागर यांचा सवाल। याचा सूत्रधार वाल्मिक कराडच, क्षीरसागर यांचा दावा। बीड प्रकरणात आतापर्यंत सगळ्या आरोपींना पुण्यातूनच कशी अटक झाली, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय, सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये मूकमोर्चा। सुरेश धस, ज्योती मेटेंसह परभणीतील अनेक स्थानिक नेतेही मोर्चामध्ये सहभागी। पालकमंत्री पदाबाबत महायुतीतल्या 3ही पक्षांचं काही जागांसाठी एकमत, तर काही जागांसाठी रस्सीखेच। या सगळ्याचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार असल्याची माहिती। पालकमंत्री पदासाठी एवढी चर्चा होत असल्याचं पहिल्यांदाच पाहते, सुप्रिया सुळेंची टीका। तर छोटे छोटे ब्लॉक्स करून सरकार चालवणार का, सुळेंचा सवाल। काँग्रेसकडून मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान। दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून याचिका दाखल। तर निवडणुकीमध्ये नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन, ईव्हीएम छेडछाणी केल्याचाही देखील आरोप। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका। अर्जुन खोतकर यांच्या निवडणूक अर्ज फेटाळण्याची केली मागणी। राजन साळवींनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट। पराभवाबाबत नाराज होतो आणि आहे भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या। राजन साळवींची उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। शिवसैनिकांकडून मंत्री आशिष जयस्वाल यांचं गोंदियात जंगी स्वागत। मंत्री झाल्यानंतर जयस्वाल यांचा जिल्ह्याचा पहिलाच दौरा। भव्य बाईक रॅलीसह कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। भाजपचे माजी तालुका प्रमुख मुन्ना खामकर ठाकरे गटाच्या लांजा शहर महिला संघटक छाया गांगण, काँग्रेसचे
प्रसन्न उर्फ दादा शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शरीफ नाईक यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसेंचा संकल्प. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भुसेंनी बोलावली बैठक. लवकरच शिक्षक संघटनांची बैठक बोलावून समस्यांवर तोडगा काढला जाणार. MMRDAच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला सर्व मेट्रो मार्गांचा आढावा. सर्व मेट्रोची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्याचं हे दिले आश्वासन. तसंच इंदू मिल स्मारक वर्षाखेरीस पूर्ण करण्याचंही टार्गेट. सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची आता ड्रोनच्या माध्यमातून निगराणी. 9 जानेवारीपासून ड्रोनच्या वापराला होणार सुरुवात. अवैध मासेमारी आणि परदेशी मासेमारी करणाऱ्यांवर होणार कारवाई. ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यास बिलातून कपात केली जाणार. कारखानदारांच्या ऊसतोड कामगारांना इशारा, तर बहुतांश कारखान्यांनी पत्र काढून दिला इशारा. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल. उद्दिष्टापेक्षा अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक वाहकांना एसटी वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देणार. वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकवर कारवाई, तर हॉटेलांसह बाजारांमध्ये देखील झाडाझडती सुरू. प्रतिबंधित प्लॅस्टिक दिल्यास कारवाई केली जाणार. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस. प्रकल्पाच्या कामांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस. सोमवारी होणार सुनावणी. आता भारतीय सैन्य दलामध्ये देखील रोबोटचा वापर केला जाणार. शस्त्रसाठा दळणवळण करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात येणार. पुण्यातील नो युवर आर्मीची प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाली रोबोटची झलक. देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय. हापूस आंब्याच्या नावानं बोगस आंब्याच्या विक्रीला पायबंद घालण्यासाठी घेण्यात आला निर्णय. कल्याणमधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचं प्रकरण. आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर पुढील सुनावणी 18 जानेवारीला पार पडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.